हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता मला करायचं आहे स्वयंपाक म्हणजे आहे पुऱ्या आहे शिल्लक. रात्री पुऱ्याचा वेट केला पुऱ्या आहे. असं भरपूर होते माझे जास्त काय करणार नाही आहे. फक्त आता करणार आहे मी बेसन पोळी. कसं काय बेसन पोळी करायची आहे. नंतर झालं बटाटाच खाते. बटाटे जास्त आणून ठेवलेलं मी बटाटा आवडतो मला म्हणून खात असते. म्हणून ना टेन्शन घेता बटाट्याची भाजी करायची आणि मस्त खायची. काढून मस्त भाजी करते मी. काय आपण शेअर करायला पाहिजे होते पण मला टाईम नव्हता. काय खूप बिझी शेड्यूल गेलं म्हणून मला जास्त व्हिडिओ पण नाही पोस्ट करण्यात आले. खरं तो गरम पाणी नसतं द्यायचं. त्याने माहिती सोमवार आपण चुका करतो आणि मग तिथंच आपण खातो. तर मला यासाठी व्हिडिओ काढत आहे कारण की मला रात्रीच खूप मोठा पस्तावा झाला की नाही का ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. मन हो आहे ना खरी. ज्या जुन्या म्हणी आहेत ना त्या खरंच म्हणी आहेत. तर का मला आपण त्या सिरियसली घेत नाही. आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या काय खोटं असतं ते काय खरं नाही. पण खरंच खरं आहे. आणि ते माझ्याकडे काय झालं, माझी 4-5 दिवसाची साखर वाया गेली. 2 दिवसाचं तेल वाया गेलं आणि शिरा पण मी बंद करून काढला असता तो पण माझा वाया गेला. माझा गॅस वाया गेला. सर्व गोष्टी वाया गेल्या. कारण मी बघितलं नाही का रील पण बघितल्या, काय व्हिडिओ पण बघितले, सर्च पण केले. रव्याचे गुलाबजाम मला त्यांनी एवढे गुलाबजाम खाऊ वाटले की जण ढवाळीच लागले होते मला. तर एखादी गोष्ट खाऊ वाटली नाही एवढी खाऊ वाटते की असं वाटतं मी कधी खाईन कधी नाही. नेमके ते दिवशी गुलाबजामची नाही का रेसिपी आल्या आणि आपण कसं 1 लाईक केलं की ते सारखे तेच व्हिडिओ येतात. मी केली बाबा लाईक केली. तेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणून नाही का गुलाबजामची रेसिपी यायला लागलेले प्रकारचे. आणि मग कशाचं काय मग झाला ना मूड खाण्याचा. असं पण झालं मग मला आता काय खावा आणू शकत नाही. कारण काय रात्र पण झाली होती आणि मग म्हणलं चला घरात सर्वच आहे. मग रव्याचे गुलाबजाम बघितले. मग म्हणलं तर सगळंच आहे तर मग म्हणलं की चला आपण रव्याचे गुलाबजाम करून बघूया. रेसिपी पण बघितली. सर्व गोष्टी होत्या घरात शिल्लक आणि कशाचे काय केले आणि फसले ना. असे फसले गुलाबजाम तळायला लागले. त्याला लवकर कलर यायला. नंतर कलर आल्याचे आला. नंतर पाकात टाकले ते असे लवकर म्हणजे नाही का असं हे पण व्हायला कडक झाले. कडक असे मऊसूत राहिले ना कडक. मग ते पण भिजले पण. आणि नंतर मग मी 11-11:30 वाजता एक गुलाबजाम म्हणजे चला खाऊन बघूया. कशाचं काय खाऊन बघितलं तर सेम ना रवाच. त्याला कसलीच टेस्ट नाही म्हणून आपण रवाच खातो. तर त्याचे ते पण आणि झाले चांगले पण असे मला असे नाही झाले. मग कशाचं सगळा बेट फसला. असं वाटलं की मस्त केलं तर बरं झालं. आता तर पातेल्यात पडल्या ते आता कधी खायचं कसं खायचं मला तर काहीच समजा नाही. टाकून द्यायची वेळ होती म्हणजे टेस्टच लागलं नाही. म्हणून म्हणलं नसतं केलं तर बरं झालं असतं. काय अशा गोष्टी भरपूर तुमच्याबरोबर काय शेअर करायचे म्हणून मस्त व्हिडिओमधून बघितलं मोटिवेट झाले. लय मोटिवेट झाले. चला आता मी करू शकते. मला काय करायचं आहे पण कशाच काय बरं झालं व्हिडिओ नाही शूट केला. नाही माझा व्हिडिओचा टाईम गेला असता. माझा वेळ गेला असता. गुलाबजामची टेस्ट नाहीच येणार ना कारण की खवा थोडी त्याच्यात होता.
मिल्क पावडर टाकायची का सांगा बरं, कारण की मी नाही बघितली मिल्क पावडर टाकलेली आपण व्हिडिओमध्ये. मी जेव्हा व्हिडिओमध्ये बघितलं, नेक्स्ट टाईम मिल्क पावडर टाकून बघा होते का काय, म्हणजे पुढच्या वेळेस ट्राय करून म्हणून, कारण काय प्रयत्न करायचे थोडे आपल्याला काही जमणार नाही. रात्री मग पाणी नव्हतं सुटलं म्हणून भांडी आता सकाळी घासलेली आहे, साडी वेळ केली आहे. सर्व गोष्टी जसं मला वाटत नाही तसं आहे. मला पाडायचं आहे कसलं मस्त केलं. नाव काय आता नाही मला चहा पण येते ना वेस्ट पण टाईम होत्यामध्ये दिला. मी काय घेतलेलं डिसिजन नाही चुकलेलं, हा पहिल्यांदा डिसिजन चुकला. पाणी रात्री नाही पाणी, आत्ता उशिरा पाणी, सकाळी आलं गेलं गेलं झालं. ब्रश भरायला लागलं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, छान छान कमेंट्स करा, नक्की फीडबॅक भेटा. बाय.